सध्या राज्यभर आणि देशभर एक प्रकरण गाजतंय. ते प्रकरण आहे नाशिकचा भोंदूबाबा अशोक कुमार याचा. अशोक कुमार याचं प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजतंय. त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राज्यातल्या बऱ्याच जनतेनं त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं दिसतंय की कशा कशा पद्धतीचे प्रकार त्याच्या कॅबिनमध्ये घडत होते, कशा पद्धतीनं तो महिलांसोबत त्या ठिकाणी करत होता. मग हे त्याचे काळे कारनामे एक एक उघड होत आहेत. त्याच माध्यमातून त्यांनी ज्या ज्या महिलांसोबत तसं केलंय त्याच्या एक एक तक्रारी सुद्धा समोर येतात. आता अशाच पद्धतीची एक तक्रार समोर आली आहे. त्या तक्रारीमध्ये या भोंदू बाबानं, या भोंदू अशोक कुमारनं एका गर्भवती महिलेला सुद्धा सोडलं नाही. त्या गर्भवती महिलेला त्यानं स्वतःच्या कॅबिनमध्ये बोलवलं, जवळ घेतलं, टेबलवर बसवलं. तुला मुलगा हवी की मुलगी असं विचारलं. तिच्या पोटावरून हात फिरवला आणि विधी पूजा करायचंय म्हणून केलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक कृत्य. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कशी घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नाशिक मधल्या राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये. म्हणजे राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार झाली आहे, तक्रार दाखल झाली आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा प्रकार उघड आलाय. आणि तो प्रकार घडलाय नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर या ठिकाणी असणाऱ्या त्या अशोक कुमार भोंदूबाबाच्या ऑफिसमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार आहे. आता या ठिकाणी अनेक महिला येत होत्या, अनेक महिला जात होत्या. कारण की लोकांमध्ये, महिलांमध्ये अशा पद्धतीचा समज होता की हा कॅप्टन अशोक कुमार लोकांचं भविष्य सांगतो. त्याचा आतापर्यंत बऱ्याच जणांना गुण आलेला आहे. म्हणजे त्यानं सांगितलेलं खरं झालेलं आहे. ज्यांना लेकरं होत नव्हती त्यांना लेकरं झालेत, ज्यांना नोकरी लागत नव्हती त्यांना नोकरी लागली, ज्याचा व्यवसाय चांगला चालत नव्हता त्याचा व्यवसाय चांगला चाललाय, ज्याला मुलं होत नव्हती त्यांना मुलं झालेत, ज्यांची लग्न जमत नव्हते त्यांची लग्न झालेत. असं लोकांनी एकाचे त्याच्याकडून असं ऐकलं होतं. कारण की या भोंदूबाबाकडं मोठमोठ्या राजकारण्यांचं जाणं येणं होतं. मग याच्यावर एवढे मोठे लोक विश्वास ठेवतात, मग आपण का नाही म्हणून असा सुद्धा समज काही लोकांचा झाला. म्हणून लोक याच्याकडे जात होते आणि त्यांचं सुद्धा भविष्य काय ते म्हणा बघत होते. मग भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं हा भोंदूबाबा महिलांना जवळ बोलवायचा, कॅबिनमध्ये बोलवायचा आणि त्यांच्या डोक्यावर ते काहीतरी ठेवून पाठीमागून त्या ठिकाणी लघुशंका करायचा. तेच त्यांना त्या ठिकाणी प्रसाद म्हणून प्यायला द्यायचा. त्याच्यामध्ये काही गुंगीचं औषध, गोळ्या काय काय टाकायचा, ज्याच्यामुळं महिलांना गुंगी यायची. त्या गुंग व्हायच्या आणि मग तो त्यांच्या कानात म्हणायचा की मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, तू स्वतःला मला समर्पित कर, माझ्यासोबत प्रेम संबंध राहा, तुझं आयुष्य सुखकर होईल, सगळं काही सुरळीतपणानं होईल. पण जर तू नकार दिला तर तुझ्या नवऱ्याला असं होईल, तुझ्या नवऱ्याला तसं होईल. अशा पद्धतीनं धमकावून तो महिलेसोबत अशा पद्धतीनं करायचा. त्याचे एक एक व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि ते व्हिडिओ सगळेजण बघतायत. पण मात्र पुढे आलेल्या तक्रारीनुसार एका गर्भवती महिलेला सुद्धा या भोंदूबाबानं सोडलं नाही. तिला त्यानं विचारलं की तुला मुलगा हवा की मुलगी हवी. तेव्हा ती महिला म्हणली की मुलगा झाला तरी चांगलंय आणि मुलगी झाली तरी चांगलंय, काहीही झालं तरी चालेल, पण मात्र ते चांगलं व्हायला हवं, सुरक्षित असायला हवं. तेव्हा तो भोंदूबाबा म्हणला की ठीक आहे, काहीही काळजी करू नको, सगळं काही सुरळीतपणानं होईल, पण मात्र त्याच्यासाठी तुला विधी करावे लागेल, पूजा करावी लागेल. असं म्हणून त्यानं त्या महिलेला टेबलवर बसवलं, तिच्या पोटावरून हात फिरवला. पोटावरून हात फिरवता फिरवता तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिला टच करायला, स्पर्श करायला सुरुवात केली आणि मग त्या ठिकाणीच त्या गर्भवती महिलेबरोबर नको ते कृत्य केलं, नको तो प्रकार केला. आता हा सगळा प्रकार घडत असताना त्या महिलेचा नवरा त्याच्याच कॅबिनच्या बाहेर बसलेला होता आणि कॅबिनच्या बाहेर बसून त्याच्या कॅबिनकडे बघत होता. पण मात्र कॅबिनकडे बघत असताना बाहेरच्या व्यक्तीला आतमधलं काही दिसत नव्हतं, पण मात्र आतमधल्या व्यक्तीला बाहेर काय चाललंय सगळं काही सुरळीतपणानं दिसत होतं. आणि असं याचं प्रकरण त्या कॅबिनमध्ये बसल्या बसल्या सुरू होतं. जेव्हा एक महिला पुढं आली
तिनं राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. घडलेला संपूर्ण प्रकार उजेडात आला. त्या आरोपीला अटक झाली. तेव्हा आता ही सुद्धा महिला पुढे आली आणि तिनं तिच्यासोबत कशा पद्धतीनं घडलंय हे पोलिसांना सांगितलं. आता ज्या ज्या महिलांसोबत अशा पद्धतीनं घडलंय त्या महिला पुढे येत आहेत. त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करून, फिर्याद दाखल करून सांगत आहेत. पण मात्र काही महिला अशा आहेत ज्या अजूनही गप्प आहेत. त्यांना वाटतं समाजामध्ये बदनामी होईल, त्यांचा जो सुखाचा चालू असलेला संसार आहे तो उद्ध्वस्त होईल, म्हणून सुद्धा काही महिला शांत बसलेल्या आहेत. पण मात्र ज्या पद्धतीनं एक धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं हे खूपच धक्कादायक असल्यामुळं अशा आरोपी विरोधात कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. खरंच अशा आरोपी विरोधात काय काय कारवाई व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम करत असतो. आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार सांगत असतो की बघा समाजामध्ये कसं घडतंय, काय घडतंय, याच्यापासून तुम्ही सावध राहा, सतर्क राहा. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर कोणी करत असेल तर त्यांना सुद्धा सावध करा.